सुनेत्रा पवार ह्या 2 लाख आणि त्यापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होतात का, याकडे खास करून माझं लक्ष असेल. 2,17,000चा विक्रम हा सुनेत्रा पवार मोडतात का की नाही? 1.5 ते 2 लाखाच्या फरकानं त्या जिंकतात. कारण त्यांच्या समोर जरी 21 उमेदवार असले तरी ते फारसे परिचित नाही आहेत आणि काँग्रेसने उमेदवार दिला नाही, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नाही. तेव्हा सुनेत्रा पवार यांच्यासाठी इझी केकवॉक आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांना सहानुभूती मिळाली आहे. त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा गट जो आहे त्याच्या त्या विधिमंडळ पक्ष नेत्या आहेत. त्याचबरोबर त्या राष्ट्रीय अध्यक्षा सुद्धा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या. ही बाब वेगळी की त्यांच्याकडे दुय्यम खाती आहेत. माझा कल याकडे लागणार आहे की आज विजय संपादन केल्यानंतर आणि विक्रमी फरकानं सुनेत्रा पवार विजयी झाल्यानंतर त्यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणी ज्येष्ठ मंत्री स्वतःहून पुढे येतो का आणि हे जाहीर करतो का की सुनेत्रा पवार यांना मी माझं खातं देऊ करतो, जे भक्कम खातं आहे आमच्या पक्षाचं. कारण दुय्यम खाती घेऊन सुनेत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री आहेत. 3 महिने होऊन गेलेले आहेत, होत आहेत, म्हणजे अजूनही त्यांच्याकडं महत्वाची खाती नाहीत. लक्षात घ्या, राज्य उत्पादन शुल्क हे खातं तसं दुय्यमच आहे. अनेकांना ते खूप वजनदार खातं वाटतंय. या खात्याचं नाव आधी दारूबंदी खातं होतं आणि दारूबंदी खात्याच्या मंत्र्यांना दारूबंदी मंत्री म्हटलं जात असे आणि म्हणून मग त्याचं नाव बदलवलं गेलं की ते चांगलं वाटत नाही, म्हणून राज्य उत्पादन शुल्क, स्टेट एक्साइज ड्युटी मिनिस्टर असं केलं गेलं. तर त्या खात्याच्या सुनेत्रा पवार मंत्री हे योग्य वाटत नाही. मी आज हे निक्षून सांगणार आहे महाराष्ट्राला की सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मतांनी जर का विजय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेसची कोणी मंत्री किंवा कोणी मंत्री, पुरुष किंवा महिला, ज्यांच्याकडे वजनदार खाती आहेत, ते स्वतःहून पुढे येतात का की सुनेत्रा काकी किंवा सुनेत्रा वहिनी तुम्ही आमचं खातं घ्या. आता तुम्ही आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहात, उपमुख्यमंत्री आहात, विधिमंडळ पक्ष नेते आहात, तुम्ही आमचं खातं घ्या, ही दुय्यम खाती आम्हाला द्या, तुम्ही चांगलं खातं घ्या, असं म्हणायला कोणी पुढे येतं का? याकडं मी एक पत्रकार म्हणून, महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून फार सजगतेनं बघणार आहे. कारण उपमुख्यमंत्री पदावर असलेली व्यक्ती दुय्यम खाती सांभाळते हे योग्य नाही. तर बारामतीत काय होतंय ते बघायचं आहे. मी माझी संपादकीय भूमिका मांडली आहे.